श्री गणेशाय नमः। गणेशार्दाश्चैव सद्गुरुः सज्जनस्तथा। आराध्यदैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृतसंजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधा। यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोय मुक्तिकरक्षतो विजेते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरे त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवचरं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करून त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे। त्यातला दशक 18व्यातला ओवी क्रमांक 1 ते 10 हा भाग सुटला होता, तो आपण पुन्हा रेकॉर्ड करतो। ब्रह्म श्रीराम समर्थ श्रीराम। अंतर्देव निरूपण। ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचळ तया समंती सकळ देवाईसे श्रीराम। मुळात ब्रह्म त्याचा जर विचार केला ब्रह्माचा तर ब्रह्म कसा आहे? निराकार आहे, निश्चळ आहे आणि आत्म्याला विकार आहे, चंचल आहे आणि त्याला देव असं म्हटलं जातं। देवाचा ठावची लागेना एक देव नेमस्त कळेना बहुत देवी अनुमानेना एकदेव श्रीराम। देवाचा विचार करायला गेलं तर देवाचा अंत लागत नाही। एक देव नेमस्त कळेना, नेमका देव कोण आहे असं कळत नाही। कोणी म्हणतं हा श्रेष्ठ, कोणी म्हणतो ते श्रेष्ठ, कोणी म्हणतं शंकर श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं विष्णू श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे। असं नाना प्रकारचे ज्याला जो देव आवडेल तो म्हणतो माझा देव सगळ्यात मोठा आहे। एक देव नेमस्त कळेना बहुत देवी अनुमानेना एकदेव श्रीराम। सगळ्यामध्ये आम्हाला एक देव दिसत नाही, आम्हाला त्यामध्ये वेगवेगळेपणा दिसतो। म्हणजे तो आमच्या बुद्धीची प्रगल्भता कमी आहे त्यामुळे असं होतं, किंवा आमचा अभ्यास कमी आहे त्यामुळे होतं, किंवा आमच्यावर अजून गुरुकृपा झालेली नाही म्हणून असं होतं। म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोचिने श्रीराम। म्हणून काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे। ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। सगळ्यांचं सगळं ऐकावं पण आपण त्या ऐकलेल्या गोष्टीवर विचार करावा। म्हणून विचार असावा, पण विचार केल्याशिवाय देव भेटणार नाही। विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोचिने श्रीराम। म्हणजे मनामध्ये हा श्रेष्ठ तो श्रेष्ठ, हा कनिष्ठ तो श्रेष्ठ, अशा प्रकारचं जे चलबिचल चाललेली आहे ती शांत झाली पाहिजे। देव क्षत्री पाहिला त्यासारखा धातूचा केला,
पृथ्वीमध्ये दंडक चालला येणेरी ती श्रीराम. आपण निरनिराळ्या तीर्थक्षेत्राला जातो, त्या ठिकाणचा देव पाहतो. पंढरपूरला गेला तर पांडुरंगाची मूर्ती पाहिली आणि घरी आल्यानंतर मग तशाच प्रकारची आपण मूर्ती कारागिराकडनं करून घेतली. कोणी शाडूची मूर्ती करून घेतली, कोणी पितळेची मूर्ती करून घेतली, वेगवेगळ्या धातूच्या मूर्त्या. जसा आपण तो तीर्थक्षेत्राला देव पाहिलाय तशाच प्रकारच्या अनेक प्रतिमा लोकांनी आपापल्या घरी करून आणल्या. देव क्षत्रिय पाहिला त्यासारखा धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालला येणेरी ती श्रीराम. खंडोबाला आम्ही पाहिलं जेजुरीला गेल्यानंतर, मग खंडोबासारखंच एक प्रतिमा आम्ही तयार करून घेतली, तिथल्या देवासारखी आमच्या घरामध्ये आणून ठेवली. कोल्हापूरला गेलो, तिथली देवीची मूर्ती पाहिली, तशा प्रकारचा फोटो म्हणा किंवा तशी एक धातूची मूर्ती आम्ही आमच्या घरामध्ये आणून ठेवली. नाना प्रतिमा देवाचे मूळ, तो हा क्षत्रदेवची केवळ. नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे श्रीराम. आणि मग अशा आपल्याला मग त्यावेळेला विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की आपल्या घरातला जो देव आहे किंवा आपल्या घरात जे मांडलेली दैवत आहेत ही कशी आली आपल्या घरात. तर मग आपण निरनिराळ्या तीर्थक्षेत्राला गेलो होतो, तिथले तीर्थक्षेत्र पाहिले, ते देव पाहिले आणि त्याच्या प्रकारच्या प्रतिमा आपण तयार करून आपल्या घरामध्ये आणल्या. आपण त्याची पूजा करतो. म्हणजे घरातला देव कोण याचा जर शोध घेतला तर त्याचा शोध असा लागतो की त्या देवाचं मूळ कुठं आहे. तर त्या ठिकाणच्या क्षेत्रदेवता ज्या आहेत त्या ठिकाणी त्याचं मूळ लागलं. म्हणजे घरातल्या देवाचं मूळ कुठं आपल्याला लागलं, त्या तीर्थक्षेत्रामध्ये असलेल्या देवाच्या मूर्तीपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. या देवापासून त्या देवापर्यंत जाऊन पोहोचलो. कारण ते कसं पोहोचलो, विचार केला की ह्या प्रतिमा नेमक्या आपण घरात आणलेले आहेत, कुठले आहेत. नाही म्हणले आमचे आजोबा गेले होते, तिथे खंडोबाला गेले होते, त्यांनी करून आणलेले आहेत. तसंच निरनिराळ्या आपल्या घरातली मंडळी गेली कुठे कुठे तीर्थक्षेत्राला आणि तिथल्या तीर्थक्षेत्राच्या त्या प्रतिमा त्यांनी घरी आणल्या. म्हणजे आपल्याला घरातला देव पाहिल्यानंतर याचं मूळ सापडलं कुठं आहे, तर याचं मूळ आहे त्या क्षत्रदेवतामध्ये किंवा तीर्थक्षेत्राच्या देवतेमध्ये त्याचं मूळ आहे. हे आपल्याला कळलं. केव्हा कळलं, विचार केला तेव्हा कळलं. म्हणून विचार असावा, विचार देव शोधावा, बहुत देवाचा गोवा पडवची नाही श्रीराम. देव क्षत्रिय पाहिला त्यासारखा धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालला येणेरी ती श्रीराम. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षत्रदेवची केवळ. नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे श्रीराम. अशा प्रकारचे नाना तीर्थक्षेत्री, नाना तीर्थक्षेत्र आपण जाऊन दर्शन करून यावं. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून यावं, चारोधामचं दर्शन करून यावं. मग अशा ठिकाणी जी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जावं, त्या ठिकाणी जावं, दर्शन घ्यावं, तिथले जे काही आचार विचार असतील त्याचं पालन पोषण करावं. क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता त्याचा तंत लागला मुळाचा अवताराकडे श्रीराम. आणि मग ह्या मूर्ती पाहिल्यानंतर मग आणखीन आपण ज्या वेळेला खोलात जाऊन विचार केला त्यावेळेला लक्षात आलं की ही श्रीकृष्णाची मूर्ती आपण पाहिली द्वारकेला, रामाची मूर्ती पाहिली आपण अयोध्येला. मग म्हणले याचं मूळ कुठं आहे. आपल्या घरातल्या देवाचं मूळ तीर्थक्षेत्रात आहे, घरातल्या रामाचं मूळ अयोध्येत आहे, घरातल्या पांडुरंगाचं मूळ पंढरपूरला आहे, घरातल्या देवीचं मूळ आपल्याला कोल्हापूर, तुळजापूर, जेजुरी काय 3.5 पीठ आहे तिथं आपल्याला लागेल. मग अशा प्रकारे आपण ज्या वेळेला त्या तीर्थक्षेत्राला जातो त्या मूर्तींकडे पाहतो, ही मूर्ती इथे कशी आली. तर मग आपल्या लक्षात येतं की हे जे देवांचे अवतार होऊन गेले, रामाचा अवतार झाला, कृष्णाचा अवतार झाला, त्या देवतेंचे त्या काळी अवतार झाले. देवीने अनेक रूप घेतली, त्यांचे अवतार झाले. आणि मग ह्या मूर्तीचं मूळ आपल्याला कशात मिळालं, त्या देवतेंच्या अवतारामध्ये त्याचं मूळ मिळालं. म्हणजे शोधायला गेल्यावर तर मिळेल ना, विचारे देव शोधावा. मग याचा आपण विचार करता करता आपण मुळापर्यंत आता चाललोय. पहिल्यांदा घरातला देवाचं मूळ कुठं मिळालं, तीर्थक्षेत्रावर मिळालं. तीर्थक्षेत्रावर हे देव कसे आले याचा ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला म्हणाले ह्या देवांचे अवतार झाले होते आणि दुष्टांच्या विनाशासाठी ते आले म्हणा, कुणाच्या उद्धारासाठी आले म्हणा. पंढरपूरचा पांडुरंग पुंडलिकाच्या उद्धारासाठी आला, अनेक म्हणजे त्याला आशीर्वाद द्यायला आला.
तेव्हा त्या ठिकाणी ती देवता कशी आली तर त्यांचे अवतार झाले होते आणि त्या अवताराच्या मूर्ती त्या ठिकाणी आहेत. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. देव क्षत्रिय नाना प्रतिमा देवांचे मूळ तो हा क्षत्रदेवची केवळ नाना क्षत्रिय भूमंडळ शोधून पहावे श्रीराम. क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता त्याचा तंत लागला मुळाचा अवताराकडे श्रीराम. अवतारी देव संपले देहे धरून वर्तून गेले त्याहून थोरम मानले ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम. आता हे निरनिराळ्या देवतांचे अवतार झाले. ज्या ज्या कारणासाठी त्यांनी अवतार धारण केले ते कार्य झाल्यानंतर त्यांनी आपले अवतार समाप्त केले. आणि मग ज्यावेळेला आणखीन आपण विचार करायला लागलो त्या देवतेंचा, त्यावेळेला कळलं का राम म्हणजे कोण आहे? विष्णूचा अवतार आहे. हे शंकराचे ज्योतिर्लिंग आहेत, हे कुणाचा अवतार आहे? म्हणजे हे तर शंकराने अवतार धारण केले होते आणि ती त्या ठिकाणी ती ज्योतिर्लिंग झालेली आहेत. म्हणजे आपल्याला पुष्करला गेलो, हे पुष्कर क्षेत्र कसं झालं? म्हणजे या ठिकाणी ब्रह्मदेवाचं. म्हणजे त्या ठिकाणी आपण शोध घेतल्यानंतर मग आपण पहिल्यांदा घरातला देव, नंतर क्षेत्रातला देव, तो तिथे आला अवतारामुळे. मग हे अवतार कुठले आहेत? ब्रह्मा विष्णू महेश या देवाने घेतलेले हे अवतार आहेत. आणि आदिमाया तिने घेतलेले अवतार आहेत. म्हणजे ह्या अवताराचं मूळ लागलं कुठे? त्या ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया इथपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. अवतारी देव संपले देहे धरून वर्तून गेले त्याहून थोरान मानले ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम. त्या तिही देवास दयाची सत्ता तो अंतरात्माची पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे श्रीराम. मात्र हे तिन्ही देव कुणापासून निर्माण झाले? तिन्ही देव जेथोनी निर्माण झाले तया देवासी, त्या देवाला आपण शोधलं पाहिजे. ब्रह्मा विष्णूपर्यंत आपण जाऊन पोहोचलो, पण हे ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यांना कोणी निर्माण केलं? ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. मग ह्याचं रूप कशात मिळालं? ओम या अक्षरामध्ये, म्हणजे मंत्र आहे ओम हा. त्या ओम म्हणजे हे सगळं झालं त्या मूळ ब्रह्मापासून झालं. आणि ब्रह्माने हे ब्रह्मा एकटाच होता, म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा एकटा होता. त्याला एकटेपणाचा कंटाळा आला आणि मग त्याने आपली जी शक्ती आदिमाया तिला सांगितलं. मग तिने हे विश्व निर्माण केलं. तिने सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला निर्माण केलं, सृष्टीचं पालन पोषण करण्यासाठी विष्णूला निर्माण केलं आणि संहार करण्यासाठी शंकराला निर्माण केलं. ह्या तिन्ही देवतांची निर्मिती त्या आदिमायेने केली. कुणाच्या सत्तेने केली आहे? तर त्या परब्रह्म आत्मारामाच्या सत्तेने केली आहे. म्हणजे हे सगळं कुठं जाऊन पोहोचलं? त्या आत्मारामापर्यंत जाऊन पोहोचलं. कुणापासून झालं? तर त्या आत्मारामापासून झालं. म्हणजे आपण आता कुणापर्यंत चाललोय? मुळापर्यंत चाललोय. घरातला देव, नंतर तीर्थक्षेत्राचा देव, मग ते अवतार त्यांनी घेतलेले अवतारामुळे ते तिथे त्या प्रतिमा तयार झाल्या हे आपल्या लक्षात आलं. आणि नंतर हे अवतार कोणाचे होते? तर ब्रह्मा विष्णू महेशाचे होते. आता हे ब्रह्मा विष्णू कोण? तर त्या आत्मारामाने त्याच्या सत्तेने हे निर्माण केलं, त्या मायेने निर्माण केलेले हे सगळे देव आहेत. इथपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. त्या तिही देवास ज्याची सत्ता तो आत्मा अंतरात्माचे पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. तोच आहे परमात्मा. कोण? आत्माराम. आत्माराम हा सगळ्यांचा मुख्य देव आहे. काय आत्माराम म्हणजे? आत्मा. हा आत्मा सगळ्यांचा मुख्य आहे. हरिराता हरिर्भोक्ता हरिरन्नम प्रजापती तोच सृष्टी, तोच अन्नाची निर्मिती करणारा तो, हे अन्न तोच, आणि अंतर जठरामध्ये अग्निरूपाने तो त्याचं पचन करणारा हे तोच आहे. मग हा आत्मारामच सर्व काही करतो असं आपल्या लक्षात येतं. काय म्हटलंय पहा, या तिन्ही देवास ज्याची सत्ता तो अंतरात्माची पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. तोच करता, तोच भोगता, तोच आहे आत्मा. त्या आत्म्याला सगळं आपण काय म्हणतो? अंतरात्मा तृप्त झाला बरं का. म्हणजे तृप्त कोण झालाय? देह झालाय का? देह नाही तृप्त झाला, अंतरात्मा तृप्त झाला. हा देह चालवतो तो आत्मा आहे, तो अंतरात्मा तो तृप्त झाला.
कुणाची स्तुती केली, त्याला बरं वाटलं. त्याला बरं वाटलं म्हणजे त्याच्या देहाला नाही बरं वाटलं, त्याच्या आत्म्याला बरं वाटलं. कुणाशी 2 गोड शब्द बोलले, त्याचा अंतरात्मा प्रसन्न झाला. कुणाला आपण दुखवलं, त्याचा अंतरात्मा दुखवला गेला. तो दुखवला गेला नाही, त्याचा अंतरात्मा दुखवला गेला. म्हणजे तो अंतरात्मा हा मुख्य आहे असं आपल्या लक्षात आलं. युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा श्रीराम. आणि हा अंतरात्मा युगानुयुग हे सगळं चालवतोय. नाना देही देह एक विराजे, नाना नाटकलीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती गाजे, अघाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्मया रामा, निगमागम शोधिता नकळे गुणशिवा. बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा, युगानयुगी आत्मा राम आमोचा. दास म्हणे महिमा न बोलवे वाचा. हे समर्थाने या आत्मारामावर केलेली आरती आहे. जो हा आत्माराम आहे. युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा श्रीराम. हा आत्मारामच सगळं चालवतोय, कशावर नाही. तुम्ही वेदशास्त्राचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला याची प्रचिती येईल, अनुभव येईल. आत्मा वर्तय तो शरीर तो देव, उत्तरोत्तर जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तय श्रीराम. आत्मा वर्तय तो शरीर, हा देहामध्ये असलेला आत्मा हे शरीर चालवतो. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविना. हा आत्मारामच ह्या नश्वर देहाला चालवतोय. हा आत्माराम आहे म्हणून ह्या देहाला महत्व आहे. तोच डोळ्यातनं पाहतो, कानातनं ऐकतो, पायातनं निर्णय ठिकाणी गमन करतो, हाताने नाना प्रकारची कामं करतो, जिभेने रस साखतो. आणि अशा सगळी कामं जी आहेत ह्या देहाला चालवण्याचं मुख्य जे कार्य आहे ते तो आत्माराम करतोय ना. आत्मा वर्ते तो शरीर तोचे देव उत्तरोत्तर जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवे श्रीराम. तो अंतर्देव चुकती दावा घेऊन तीर्था जाते, प्राणी बापुडे कष्टते देवासनेंचा श्रीराम. म्हणून ह्या आत्मारामाला जाणलं पाहिजे. नुसत्या तीर्थक्षेत्राला जाऊन असं नाही, तिथे देव आहेतच. पण तीर्थक्षेत्राला तुम्ही जाऊन आल्यानंतर सर तुम्ही ह्या अंतरात्म्याला विसरायला लागलात तर काय उपयोग. प्रत्येकाच्या देहामध्ये तो बसलेला आहे हे जाणलं पाहिजे. मग विचारती अंतःकरणी, मग विचारिती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी उगीच वणवण हिंडोनी काय होते श्रीराम. आणि मग अंतःकरणामध्ये विचार. हे 10 ओव्या राहिलेल्या आपण घेतलेल्या आहेत. आता ह्या पुढे फक्त आणखीन 15 ओव्या तेही घेतो म्हणजे हा समासच पूर्ण होऊन जाईल. मग विचारते अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी उगीच वणवण हिंडोनी काय होते श्रीराम. मग आपण अंतःकरणामध्ये विचार केल्यानंतर असं लक्षात येतं जिथे जाईल तिथं तीर्थ आहे, जिथे जाईल तिथं दगडाच्या मूर्ती आहेत. ऐसा ज्याशी विचार काढला त्याने सत्संग तत्संग धरिला, सत्संगे देव सापडला बहुत जनासी श्रीराम. मग असा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे सगळं ज्ञान आपल्याला जे प्राप्त होतंय ते सत्संगामुळे प्राप्त होतंय. म्हणून सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग होता भोसाल सिद्धी. सत्संगाचा महिमा मोठा आहे. त्या सत्संगामुळे तर खरा देव कोण आहे ते कळतं. सत्संगे देव सापडला बहुत जनासी श्रीराम. ऐसे हे विवेकाची कामे विवेके जाणते नेमे, अविवेकी भुलले भ्रमे त्यास हे कळेना श्रीराम. अशी ही विवेकाची कामे आहेत. ऐशी ही विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे. विवेक म्हणजे सारासार विचार करणारा मनुष्य. मग असा जो सारासार विचार करणारा विवेकी मनुष्य आहे त्याला हे सगळं कळेल. पण ज्याच्या अंतःकरणात अजून विवेक म्हणजे सारासार विचार निर्माण झालेला नाही ते मात्र ह्या भ्रमामध्ये भुलून पडतील. हा देवश्रेष्ठ तो देवश्रेष्ठ याच्यामध्येच वादावाद घालत बसतील. अंतर्वेधी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नाही म्हणून विवेकी शहाणे. अंतर शोधते श्रीराम. अंतर्वेधी अंतर जाणे म्हणजे ज्याला समोरच्या माणसाच्या अंतःकरणात काय चाललंय हे कळतंय. अंतर्वेधी अंतर जाणे. आणि ज्याला अंतःकरण कळतंय समोरच्या माणसाच्या मनामध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये तो परमात्माचा आहे हे ज्याला कळलंय. अंतर्वेधी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काही नेणे. बाहेरवरनं कळत नाही. तो आतला त्याचा अंतरात्मा कसा आहे, तो सुखवतोय का दुखवतोय, माझ्या वागण्याने त्याला काय वाटतंय हे ज्ञानी मनुष्य विचार करतो.
विवेके वेण जो भाव, तो भावाची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन श्रीराम. विवेके वेण जो भाव, ज्याच्या अंतःकरणामध्ये अजून विवेक निर्माण झालेला नाही त्याला मग त्या प्रतिमाच देव वाटायला लागतात. प्रतिमा ह्या देव नाहीत, प्रतिमा ह्या त्या अवताराच्या केलेल्या प्रतिमा आहेत, पण तो त्यालाच देव समजून बसतो. पाहत पाहत समजत शेवटा गेला तोची विवेकी भला. पण ज्या आम्ही त्या देवतेची पूजा करतोय, त्या सगुण स्वरूपाची पूजा करतोय, त्या सगुण स्वरूपाचं खरं स्वरूप आम्हाला विवेकानेच कळणार आहे. म्हणून सत्संगामध्ये गेल्यानंतर आपल्याला हा विवेक जागृत होतो. पाहत समजत शेवटा गेला. पाहत पाहत शोध घेत घेत गेलं की आपल्याला त्या भगवंताच्या मूळ स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचता येतं. तत्वे सांडून पावला निरंजनी श्रीराम. तो विवेकी होतो. त्याला विवेक झाल्यानंतर त्याला कळतं की हा देह म्हणजे मी नाही. ज्या 25 तत्वाने हे शरीर तयार झालेले आहेत, त्या सगळ्या तत्वाची त्याला त्या सत्संगामुळे माहिती होऊन जाते. आणि मग खरा ह्या देहाला चालवणारा जो अंतरात्मा आहे त्याची ओळख होते. अरे जे आकाराशी येते ते अवघे नासून जाते, मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे श्रीराम. जे जे आकारानं ते नाश पावणार आहे. दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. आणि आत्मा तर अविनाशी. नैनन छिंदन्ति शस्त्राणे नैनन दहती पावका न चैनं क्लेदेन तापो न शोषयति मारुतः. हा आत्मा हा अग्नीने जळत नाही, पाण्याने ओला होत नाही, वाऱ्याने वाळत नाही, शस्त्राने तुटत नाही, असा सदा संचला येतना जात काही असा तो परमात्मा आहे. अरे जे आकारासे ते अवघेच नासून जाते, मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे श्रीराम. जे जे आकाराच्या पलीकडे आहे ते परब्रह्म आहे. चंचल देव निश्चळ ब्रह्म परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञाने निभ्रम होईजे ते श्रीराम. अशा प्रकारे विचार करत गेल्यानंतर तो आत्मा परमात्मा त्याची आपली ओळख होऊन जाते. प्रचिती वेण जे केले ते अवघे व्यर्थ गेले, प्राणी कष्टोची मेले, कर्मकथाटे श्रीराम. नुसतं कर्मकांडामध्ये गुंतून राहता उपयोगी नाही. ज्या देवासाठी जे हे आम्ही सत्कर्म करतोय तो देव जाणून घेतला पाहिजे, त्याची प्रचिती घेतली पाहिजे. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे, विवेकी जाणते स्वभावे मूर्खनेने श्रीराम. कर्मातनं आपल्याला वेगळं व्हायचं नाही, कर्म सोडायचं नाही. नुसतं देवाला भजून काही होणार नाही, त्या देवाला जाणून त्याची सेवा केली पाहिजे. काही अनुमानले विचारे देवा आहे जगदंतरे, सगुणा करता निर्धारे निर्गुण पाहिजे श्रीराम. आपण विचार केल्यानंतर असं लक्षात येते की या सगुण मूर्तीची जी आम्ही पूजा करतोय, त्या सगुण मूर्तीची ज्यावेळेला आमच्यावर कृपा होते, त्यावेळेला आम्हाला सत्संगाचे लाभ होतो, त्यावेळेला आम्हाला गुरुची प्राप्ती होते. म्हणजे त्या घरातल्या देवतेच्या पूजा आम्ही जी करतो ती वाया जात नाही. त्या आपल्या कुलदेवतेची आपल्यावर कृपा होते. त्या कुलदेवतेची कृपा झाल्यावर नंतर आपल्याला सद्गुरू भेटतो म्हणा किंवा सत्संग भेटतो. नाना ग्रंथामधनं आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. आणि मग या भगवंताचं आपलं मूळ स्वरूप काय हे आपल्या भक्ताला कळावं अशी त्या कुलदेवतेची पण इच्छा असते. त्याप्रमाणे ती सगळी घडण घडत जाते, पण त्याच्यासाठी स्वतःला विचार करावा लागतो. कर्मा वेगळे नव्हावे तरी देवास कासे आवडावे, विवेकी जाणते स्वभावे मूर्ख नेणे श्रीराम. काही अनुमानले विचारे देवा आहे जगदांतरे, सगुणा करता निर्धारे निर्गुण पाविजे श्रीराम. या सगुणाच्या आधारानेच आपल्याला निर्गुण निराकार परमात्मा कोण आहे याची जाणीव होते, ओळख होते. सगुण पाहता मुळात गेला सहजेची, निर्गुण पावला संगत त्यागे मोकळा झाला वस्तुरूप श्रीराम. सगुणाचा शोध घेता घेता ह्या देव कोण आहे याचा शोध घेता घेता आम्ही गेलो, त्यावेळेला आम्हाला निर्गुण पद प्राप्त झालं. आणि मला देव भेटला हे सांगायला परत यायचे नाही. तो गप्प बसतो, मला देव भेटला म्हणून कोणी सांगत नाही. सगुण पाहता मुळात गेला सहजेची, निर्गुण पावला संगत त्यागे मोकळा झाला वस्तुरूप श्रीराम. मग तो कुठल्या संघात अडकत नाही, निस्संग होऊन जातो. बघा, निस्संग होणं म्हणजे प्रपंच सोडणं असं नाही. प्रपंचातली सगळी कर्तव्य कर्म करून सुद्धा कशात गुंतायचं नाही, हा निस्संगपणा आपल्याजवळ आला पाहिजे. परमेश्वरी अनुसंधान लाविता पाहिजे पावन, मुख्य ज्ञानेचे विज्ञान पाहिजे ते श्रीराम. आपलं अनुसंधान आपल्या मनामध्ये सतत ध्येय ध्यास पाहिजे. कधी एकदा मला तो परमात्मा भेटेल त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे, त्याचं स्वरूप कळलं पाहिजे, असं अनुसंधान आपल्या मनाशी लागलं पाहिजे. लाविता होईजे पावन, मुख्य ज्ञानेचे विज्ञान पाहिजे ते. ज्ञानानेच आपल्याला विज्ञान म्हणजे विशेष असं ज्ञान प्राप्त होऊन जातं.
ऐशी ही विवेकाची विवरणे पाहत पाहावी सुचित अंतःकरणे नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार श्रीराम अशी ही विवेकाची कामं आहेत. म्हणजे सारासार विचाराची ही कामे आहेत. शांत अंतःकरणाने पवित्र अंतःकरणाने हे सगळे श्रवण करावेत आणि हा नित्यानित्य विवेक मनामध्ये जागृत व्हावा. शाश्वत काय अशाश्वत काय हे आपल्याला कळावं. हे ज्याला कळलंय त्याचा तर उद्धार होतोच, पण तो जगाचा उद्धार करतो. नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार श्रीराम जगाचा उद्धार होऊन जातो. इति श्री दासबोधे ऋषी संवादे अंतर्निर्गुणाम समास 8वा श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखले ते ते जागृती सोडाले सहज अनुवाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे विवेके जाणावे प्रत्येक खुणेस बाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मन कर्त्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समाज साधके पाहावे सावकाश वेळता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्यास कारण प्रत्यय पाहावा श्रीराम. देहे तवपाचा भूताचा करता आत्मा तेथीचा आणि कौतुका प्रकारे मनुष्याचा कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कौतुक काय मनुष्याच्या ईशाप्रमाणे बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच ब्रह्मोने भ्रमे जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्रीदास बोधे ऋषी संवादे विमल ब्रह्म निर्गुणाम समाज दशम श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखेला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट लावे. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा 20 ही दशकीचा अनुभव जो पाहे. नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्मची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयला आहे. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. जय जय रघुवीर समर्थ.